पुणे विमानतळावर मोठी कारवाई. बँकॉकहून आलेल्या विमानात 74.5 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचर विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवासी विमानातील 74.5 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी दिनांक 3 मार्च रोजी करण्यात आली. एअर इंटेलिजन्स युनिट पुणे झोनच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी एअर इंडिया एक्सप्रेसची बँकॉकहून पुण्यात आलेली फ्लाईट IX 241 ही तपासणीसाठी स्थगित केली. कसून शोधाशोध केली असता विमानाच्या प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयातील टॉयलेट टिश्यू पेपरच्या कॅबिनेटमध्ये 2 पिवळ्या रंगाचे पॅकेट लपून ठेवल्याचे आढळून आले. या पॅकेटमध्ये एकूण 8 व्हॅक्यूम सीलबंद पॅकेट होती, ज्यामध्ये उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवलेला गांजा होता. जप्त करण्यात आलेल्या या प्रतिबंधित मादक पदार्थाचे वजन 745 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात त्याची किंमत तब्बल 74.50 लाख रुपये असल्याचे अंदाज आहे. हा मुद्देमाल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टेन्सेस कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विमानाचा ताबा एअरलाईनच्या प्रतिनिधीकडे देण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे पॅकेट विमानात कोणी आणले आणि ते पुण्यात कोणाला पोहोचवायचे होते याचा तपास केला जात आहे. पारस मोथा यांचा रिपोर्ट.